मालवणी धमाल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्स. पाच मजले वाडीला राजा राणीच्या जोडीला, पाच मजले माडीला आहे कुणाचं योगदान, सेवा करायला आज आमचं खरोखर भाग्य आहे. हे आमचं भाग्य नसेल, माझ्या वाडवडिलांचा बुवाच्या वाडवडिलांची पुण्याई असेल की अशा या पवित्र स्थळी आज आम्हाला कार्यक्रम करायला मिळतो, आम्हाला ही सेवा करायला मिळते बघा. कारण हे नेरूर गाव म्हणजे कलावंतांची खाण आहे बघा. ज्या माहितीच्या आधारे हे गजरात एक निमित्त आहे. कारण ह्या गावात कसं, या गावाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे बघा. 32 वाड्यांचं गाव आहे, 32 वाड्यांचं गाव. म्हणजे मी तर सांगतो की या महाराष्ट्रामध्ये असं 32 वाड्यांचं गाव कुठे नसेल. हे 32 वाड्यांचं गाव आहे बघा. हास्य 32 तुम्हाला माहिती आहे. हास्य 32 कशाला म्हणतात? आपलं हास्य कधी खुलून दिसतं जेव्हा आपल्या जबड्यात हे 32च्या 32 जात असते तेव्हा ते आपलं हास्य अगदी खुलून दिसतं. म्हणून या गावचं हास्य कधी खुलून दिसतंय, या 32 वाड्याचं गाव जेव्हा एकत्र येऊन असा कार्यक्रम करतोय तेव्हा हे 32 हास्य 32 म्हणतात त्याला. असं खुलून दिसणार आहे गाव म्हणून काय ते बघा. या ठिकाणी कोण सजवत आहे? या नेरूर गावामध्ये सजवणारे सर्व आमचे सुतार बांधव. बरं, यांची खासियत अशी आहे, ह्या बांधवांची खासियत अशी आहे की जा भक्तीचा करती म्हणजे जी गोष्ट बघणार ती हुबेहूब करणार, ही त्यांची खासियत आहे. आणि खरोखर गोवा जे आता दशावतारामध्ये जास्तीत जास्त ट्रिक सीन वापरतात
ते सगळे इथूनच घेतले जातात बघा, नाही का? 4 तारखेला ना रथ सुद्धा का म्हणजे खरोखर म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं प्रभू विश्वकर्माने हे जग निर्मिती केली आहे, तसा हा प्रभू विश्वकर्माच्या रूपाने हे सर्व सुतार बांधव या ठिकाणी कार्यरत असतात बघा. आपली एक सेवा, आपल्या या रोजगारामधून सुद्धा एक सेवा आणि असे कलावंत घडतात बघा. इथं जाता नमुना आहे, नाही का? प्रसाद मेस्त्री आहेत, यांचे वडील सुद्धा एवढं सुंदर सुश्राव्य गायन करतात. सगळ्यांनाच माहिती आहे, या गायन ऐकायला सुद्धा गर्दी असते. गेले कित्येक वर्ष ही या परमेश्वराची या कलेश्वराची सेवा करतायत बघा आपल्या या कलेच्या माध्यमातून बघा. त्याचबरोबर जगदीश मेस्त्री काका, वा, जगदीश मेस्त्री, गझल सम्राट भीमराव पांचाळे, गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना संगीत साथ करणारे. म्हणजे बघा ना, काय काय बोलावं यांच्याबद्दल. म्हणजे मग 7-8 तरी गजल करूचे लागते असा मला वाटला. वेळ कमी आहे बाबा, कारण जर वेळ असता तर भरपूर काही बोलायचंय, भरपूर काही बोललो असतो, पण थोडक्यात हा गजल आटपते बघा. आपण काय सांगते बघा. करणारा माणूस आज नटसम्राट म्हणून ओळखला जातो. जशी तुम्हा सर्वांची गावकऱ्यांची त्याच्याबद्दल असणारी निष्ठा, त्या कलाकारांच्या प्राप्ती, त्याच्याबद्दल असणारं प्रेम. मगाशी बघितलं ना, भजना आम्ही दोघं वेळ वाटतो. 500 रुपये त्यांना दिलेली, म्हणजे त्यांना दिल्याबद्दल काय नाही, पण त्यांच्याबद्दल असणारं प्रेम ह्याचं प्रतीक आहे. आणि हीच अशीच मला माझ्या मते मी की हीच तुमच्यासमोर तुमच्याकडे प्रार्थना करतो, या सर्व गावकऱ्यांकडे, या पंचक्रोशीतल्या नव्हे तर माझ्या सिंधुदुर्गातल्या प्रत्येक कलाकाराकडे, प्रत्येक गावकऱ्याकडे, प्रत्येक माणसाकडे, की अशा आमच्या ह्या माणसाला जसं आम्ही आज तुम्ही आज पुढे आणलात, आज या देशोदेशी कार्यक्रम करतायत, जसं तुमच्या पाठिंब्यामुळे या कलेश्वराच्या सेवेमुळे जे त्यांना फळ मिळाले, या कलेश्वराचे जे आशीर्वाद आहेत आणि तुम्हा सर्वांचा पाठीराखा आज, म्हणून आज ही व्यक्ती आज स्वर्गवासी बाबी यांच्या नंतर जो देवारा, हा कलेचा जो देवारा आहे तो सांभाळलाय, ते म्हणजे आमचे राजा. म्हटला की एकच राजे भरपूर आहेत, प्रत्येक दशावतारामध्ये राजा आहेत, कोणाला नाव ठेवण्याची गरज नाही, प्रत्येक दशावतारामध्ये राजा असतो, पण राजा म्हटला की एकच, सुधीर. बस, याच्याशिवाय राजा म्हणजे म्हणताच येणार नाही. की ती समीकरण तसं आहे, हे समीकरण तसं नाही का? म्हणून आहे. जसं आपलं म्हटलं ना की स्त्रीवेश म्हटलं की कोण आठवत आहे? ओम प्रकाश चव्हाण. त्याच्यानंतर आता एक नाव चांगलं उदय येते, प्रशांत मेस्त्री, नाही का? आम्ही त्या दिवशी होतो शेतकरी बुवा आणि मी, त्यांकाव सीट नाही ना आमकाव सीट नाही, काही बसलं तर आमका माहिती आहे. पण अशीच परिस्थिती असणार काय, आमच्या कलाकारांच्या फक्त रंगभूमीवर येणार ना तेव्हाच आमचं कलेचं त्याची कदर केली जातात, नंतर आमका कोण कुत्रा विचारित नाही. आख्यायिका आणि ही शोकांतिका. पण आज या सिंधुदुर्गामध्ये जी कला आम्ही जी जोपासतोय ती फक्त त्या भगवंताच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे. म्हणून सांगतो या ठिकाणी उच्चारतोय. कलाकार किती मोठा असला तरी मुंबईत सुद्धा आमच्याकडे एक महिला कामाला आहेत, वेंगुर्ल्याचे आहेत, तरी म्हणताना त्यांना त्या वेगळ्या नावानेच म्हणतात, नाही का? म्हणजे कधी सुधीर असं कोणी म्हटलं नाही, म्हणजे आजपर्यंत बुवा राग म्हणलो पण सुधीरच म्हणतात.
नाही बरोबर, खोटं नाही बोलत. नाही गणेश बरोबर ना, सुधरच म्हणतात. सुधर असं सुधर तसं, म्हणजे त्याचा असं, म्हणजे लोकांकडे आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे हे प्रेम आहे तुमच्याबद्दल, तुमच्याकडून त्यांच्याबद्दल असणार हे प्रेम आहे. एक माका पप्पू म्हणतात लोक अजून. एवढं मोठं झालं, केस गेले डोक्यावरचे, 2 पोरा झाले तरी पप्पू अजून. तो पण नाव असं कधी कधी. पण माका म्हणा आज फक्त वाटलं नाही त्यांना, विसरला तो, विसरलं. माहिती आहे ना, नाईक गणेश वाईस थांबा. हा नक्की बुवा. आमच्या कोकणाच्या नात्यात जास्त लागायचं ना तो. सिरियलला चालू आहे ना, सिरियलचं मला सांगून होते रात्रीचं खेळ चालू अण्णा नाईक. तसं काल मला आता माहिती आहे ना. तसं विषय असं ते म्हणून काय सांगते बघा. म्हणजे 50च्या वर्षामध्ये सुद्धा तीच उमेद, तीच ताकद, तो जोश सादर करणारे बघा आमचे सुधीरजी. शिवरात्र बघा. आज आमच्या कोकणामध्ये कुणकेश्वर, आम्ही देवगड कुणकेश्वर, कलेश्वर, कुणकेश्वराच्या नंतर अशी भव्य जत्रा असते ती कलेश्वराची बघा. शिवरात्र सगळ्यांना माहिती आहे. शिवरात्री सुद्धा आपण प्रत्येक माणूस जो या कलेचा उपासक असेल, ज्या भगवंताचा उपासक असेल, तो उपवास करणार. फक्त उपवास गरजेचा नाही, त्याच्याबरोबर नामस्मरण सुद्धा ऐकणं सुद्धा गरजेचं आहे बघा. असं झालं बघा. एक दिवशी एक शिकारी, सगळ्यांना माहिती असेल, एक शिकारी शिकार करण्याच्या निमित्ताने बसला होता एका झाडावर. ते झाड होतं बेलाचं. त्या दिवशी दिवस होता तो शिवरात्रीचा बघा. आणि नकळत बघा, म्हणजे असं नेहमी म्हणतो ना आपण की देवाला फक्त जाऊन देवाकडे बसवकच होया, तास 2-2 तास, काय गरज नाही. देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. म्हणजे क्षणभर का होईना, नकळत जरी तुमच्या हातून या देवाचं नामस्मरण आलं तरी सुद्धा त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं बघा. आणि त्या शिकारला तसंच झालं. त्या हरण दिसलं त्याला, हरणाला बाण मारायच्या वेळीच बघा ते हरण सुद्धा मनुष्यवाणीने बोलू लागलं की सांगितलं की बाबा मला मारायचं मार, पण माझ्या पाडसाला शेवटचं दूध पाजून येते. आणि बघा त्या शिकाराला सुद्धा तिची दया आली आणि त्याने तिला सोडून दिलं बघा. त्याला सोडून दिलं, त्या हरणीला सोडून दिलं. आणि नंतर जेव्हा आलं, म्हणजे खरोखर ही आख्यायिका आहे. आणि तेव्हा
त्या शिकाराला सुद्धा आणि त्या हरणाला सुद्धा स्वर्गलोकी स्थान मिळालं बघा. पण त्या व्याधाला सुद्धा, व्याधीचं बघा एवढा तो शिकारी काय करायचा, फक्त शिकार करायचा, त्याच्या पलीकडे त्यांनी कधी नामस्मरण घेतलं नाही. पण हे नामस्मरण नकळत जरी त्याच्याकडून घडलं असेल ते सुद्धा त्याला पुण्यत्वाकडे घेऊन गेलं बघा. म्हणून प्रत्येक माणसाने आपले जे देव, आपला धर्म, आपल्या जाती, ह्या रूढी, ह्या परंपरा ह्या कटाक्षाने पाळायला पाहिजे. बाबांनो, देवाचा उपास हा केलाच पाहिजे. बुवा सुद्धा आमचे उपास करतात. बुवा सुद्धा का कमी ना उपास असतो. खिचडी बिचडी खाणार एवढी, साधारण त्याच्या पलीकडे नाही, एवढी खिचडी खाणार. ती 4-5 वेळा, फक्त एवढी 4-5 वेळा खाणार. वरती काय घेतल्यानंतर दुधाचा गलास, त्याच्या पलीकडे माका वाटत नाही. आणि याची जास्तीत जास्त अर्धा डझन केळी, ह्याच्या पलीकडे बुवा काहीच खात नाही. माका माहिती ना, एवढं ते कडक उपास बुवांचा असतात. पण आमका काय चालता माहिती आहे तुमका, आम्ही उपास नाही करतो आमका चालतं. आमका चालणारा ह्या भजन, आमका काही म्हणजे टेन्शनच नाही. आम्ही बघा नामस्मरण मुखातून, म्हणजे जेवढा काय आम्ही काय प्रत्येक माणूस आहे हा पुण्यकर्म पापकर्म घडतच असतात. जरी आमच्याकडे घडत असला तरी त्याचा ह्या आमच्या पुण्याचा पारडा पण आमच्याकडे जास्त नाही का बुवा. म्हणून ह्या नामस्मरणाच्या नादी लागा. व्यवहार, व्यसन, जुगार, कोणी मला सांगितलं जुगार, हे जुगार बिगार हे व्यसन, जुगाराचं सांगत मी सांगितलं बघायची. व्यसनाबद्दल कोणा न बोललेलं बरं. एका माणसाने काय सांगलं, बाबा जुगार ह्या वाईट आहे, जुगार ह्यो वाईट आहे. अरे म्हणता आज जिंकलंस ना तर उद्या हरतलच, उद्या हरलंस तर परवा जिंकलंस तर परवा तेरवा हरतलच, तेरवा हरलंस तर परवा आणखी 2 दिवसांनी तुमचं हरकत नाही, मी 1 दिवस आड करून खेळत जाईल. टेन्शनच ना, म्हणजे कोणा चांगला सांगण्यातला ना अशी इटम ना असते लोकांची, त्यामुळे त्यांची नादाला लागायचे ना. पण एक बुवा आहे, बुवाने सांगितलं आम्ही सुद्धा कलाकार आहोत, काहीतरी तुमचं ह्या समाजाचं देणं लागतो, काहीतरी आम्ही चांगलं सांगू. कारण आमचं भजन जसं आम्ही चांगलं करायचा प्रयत्न करतो तसं काहीतरी तुम्हाला चांगलं सांगायचं हे नेहमी प्रयत्न करत आमचा नेहमी असतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला, या ठिकाणी या कलेश्वराच्या साक्षीने तुम्हाला एवढं माझं सांगणं असेल, ही नवीन जी आपली पिढी आहे त्यांनी सुद्धा व्यसनापासून दुर्लक्षित व्हा, व्यसनापासून लांब राहा आणि आमच्या भजनाकडे तुम्ही वळा. हे नामस्मरण घ्या. कारण जेवढं नामस्मरण, ह्या नामाचा जेवढा साठा तुमच्याकडे असेल तेवढं हे पुण्य हे तुम्हाला उर्वरित आयुष्य तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी यंत्राची सांगता करतोय. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी